महापालिकांसाठी महायुत्यांमधील आणि महाविकास आघाड्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे, चर्चांची गुऱ्हाळ सुरू आहे। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीमध्ये अजूनही तोडगा निघालेला नाही। जागांचे प्रस्ताव एकमेकांना दिले जात आहेत, पण सहमती काही होत नाहीये। तर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने मिळतेय। आज सकाळी जयंत पाटील मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील। ठाण्याचा विचार करूया, ठाण्याचा विचार केला तर महायुतीचा जागा वाटप अजूनही झालेलं नाही। चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत, तर ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चाचपणीही सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, तर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची तयारी करतात। दोन्ही राष्ट्रवादींची पहिली बैठकही पार पडली आहे। शरद पवार गटाने अजित पवार गटाकडे 40 ते 45 जागा मागितल्याची माहिती आहे। मात्र एवढ्या जागा न देता 30 जागा देण्याची तयारी अजित पवार गटाने दर्शवल्याचं समजतंय। तर नाशिक ही सुद्धा एक महत्त्वाची महानगरपालिका। नाशिकमध्ये भाजप महायुती विरोधात मनसे आणि ठाकरेंच्या युतीसह काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट एकत्र लढण्यावरती सहमती झाल्याची माहिती आहे। तर चर्चांचा गुऱ्हाळ अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुरू आहे। अजूनही अनेक जागांवरती सहमती झालेली नाहीये, त्यामुळे बैठकांना आता आणखी जोर आलाय। आणि आपले 4 प्रतिनिधी आपल्याला या चारही ठिकाणची ग्राउंड रियालिटी काय आहे या संदर्भात अधिक अपडेट देतील। आपण सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊयात। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। महायुतीचं सुद्धा अजून निश्चित काही ठरलेलं नाहीये। मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे? प्रज्ञा, महाविकास आघाडी म्हणून आणि महायुती म्हणून आपण बघायला गेलं तर आता केवळ 5 दिवस शिल्लक आहेत। मात्र अंतिम निर्णय जे आहेत ते अजूनही झाले नसल्याचंच आपल्याला दिसत आहे। महाविकास आघाडीमध्ये ऑलरेडी काँग्रेस जी आहे ती बाहेर पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष शिवसेनेसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरीकडे काँग्रेस संदर्भात देखील त्यांची स्वतंत्रपणे चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेससोबत साधारणपणे 29 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, मात्र जवळपास 13 त्यातील जागा अशा आहेत ज्या आपण देऊ शकत नाही अशा पद्धतीची ऑलरेडी माहिती काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिली आहे। दुपारी शशिकांत शिंदे काँग्रेससोबत चर्चा करणार आहेत, तर साधारणपणे 12:30 वाजता जयंत पाटील मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची चर्चा करण्यासाठी जातील यांच्यासोबत। आणि जो आपला प्रस्ताव त्यांना देण्यात आला होता साधारणपणे 31 जागांचा, त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अंतिम चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल। दुसरीकडे महायुती आपण पाहायला गेलं तर महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। आज त्यांची बैठक पार पडते। साधारणपणे 78 जागाच आपण देऊ शकतो अशा पद्धतीची भाजपकडून शिवसेनेला या ठिकाणी माहिती दिली गेलेली आहे। अजूनही त्यांचे चर्चेचं गुऱ्हाळ जे सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा हा कुठेतरी स्वतंत्रपणे आपण जाऊ शकतो का यासाठीच प्रयत्नशील असल्याचं दिसतंय। साधारणपणे 100 उमेदवारांची नावं जी आहेत ती अंतिम करण्यात आलेली आहेत। लिस्ट साधारणपणे 3 दिवसापूर्वीच करण्यात आली होती, मात्र केवळ शिवसेना आणि भाजप यांच्या याद्या ज्या आहेत त्या जाहीर होत नाहीत। त्यामुळे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्यामुळे एकंदरीतच शिवसेना आणि मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती जाहीर झालेली आहे। त्यांच्या देखील याद्या अद्याप समोर आलेल्या नाहीयेत। कोण उमेदवार असतील हे देखील समजत नाहीये। त्यामुळे आता शेवटचे 5 दिवस शिल्लक असून देखील महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यामध्ये अजूनही कुठल्याही प्रकारे स्पष्टता जी आहे ती आलेली आपल्याला दिसत नाही। प्रज्ञा, अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कितपत आहे? कारण का आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड, नजीब मुल्ला हे महत्त्वाचे चेहरे तिकडे आहेत। या नेत्यांचं मनोमिलन होणार का? आणि महायुतीचं ठाण्यातलं चित्र काय आहे? कारण का भाजप आणि शिवसेनेची बऱ्यापैकी समान ताकद ठाण्यामध्ये। नक्कीच महायुतीचं जर का ठाण्यातलं गुऱ्हाळ पाहायचं तर ते अजूनही सुटलेलं नाही असंच आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे। एकूणच वरिष्ठ नेत्यांच्या बैठका ज्या आहेत त्या अजूनही झालेल्या नाही आहेत। स्थानिक लेवलवर, स्थानिक पातळीवरच्या बैठका जरी होत असल्या तरी त्यामध्ये तोडगा निघताना आपल्याला दिसत नाही आहे। एकूणच सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर भाजपकडनं 40 ते 45 जागांची मागणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे ठाण्यामध्ये, मात्र शिवसेना ती द्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळेच एकूणच सगळा
पेच जो आहे तो अद्याप सुटलेला नाही. दुसरीकडे जर का पाहायचं तर राष्ट्रवादी संदर्भात पुण्यामध्ये जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे या हालचाली आपल्याला होताना दिसल्यानंतर ठाण्यामध्ये देखील तशाच प्रकारची चर्चा आपल्याला पुढे देखील होताना पाहायला मिळत आहेत. एकूणच दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणायचं तर तसे एकूण पॉझिटिव्ह असल्याचं दिसतं आहे. मात्र प्रस्ताव नेमका कोण घेऊन जाणार हा सगळ्या चर्चेचा विषय आहे आणि त्यामुळे एकूण ठाण्यामध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. शिवसेना आणि मनसे हे एकत्र येत असताना राष्ट्रवादी जर का दोन्ही एकत्र आल्यात तर त्या दोन्ही राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जातात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. अभिषेक, तुला विनंती, सोबत राहा. यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊयात. मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्याला अधिक अपडेट देतील. मिकी, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर राष्ट्रवादीचं माहेरघर म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आणि त्यातली एक महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका. दोन्ही राष्ट्रवादी इकडे ताकद एकत्रितरित्या आजमावतील असे सध्या अंदाज बांधले जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादींची बैठकही झाली आहे. काय साधारण जागावाटपाचा फॉर्म्युला इकडे ठरू शकतो आणि कितपत शक्यता आहे ही दोन्ही राष्ट्रवादींची एकत्रितरित्या पुढे जाण्याची रणनीती किती यशस्वी होऊ शकते? अगदी जर आपण बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी अजित पवारांची अर्थात राष्ट्रवादीची ही नेहमीपासून मोठी ताकद राहिलेली आहे आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादींनी पुन्हा एकदा या दोन्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकत्रित निवडणूक लढवावं यासाठी दोन्हीकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. काल रात्री सुद्धा एक गुप्त बैठक अजित पवारांच्या पुण्यातील जिजाई बंगल्यावर या ठिकाणी पार पडली, जेव्हा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे त्या ठिकाणी रात्री उशिरा दाखल झाले. जवळपास 1.5 तास ही बैठक अजित पवारांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी सुरू होती, ज्याच्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड यामध्ये किती जागा द्यायच्या, कशा पद्धतीने लढायचे, दोन्ही पक्षातील उमेदवार हे कुठल्या चिन्हावर लढतील याच्यावर देखील त्या ठिकाणी चर्चा झाली आहे. अर्थात जर आपण बघितलं तर मोठी सध्या ताकद अजित पवारांची आहे आणि त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवडची बऱ्यापैकी जबाबदारी ही अजित पवारांकडेच असणार आहे आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तरी येतील आता तरी असे चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने बघतोय गेले काही दिवस अजित पवार सातत्याने पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत, सातत्याने लोक त्यांच्याकडे भेटायला येत आहेत. एवढंच काय तर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देखील घेत आहेत. आता जरी आपण बघितलं तर बारामती हॉस्टेल ज्या ठिकाणी मी आता आहे आणि इथं जर आता दाखवलं तर सकाळी 7 वाजल्यापासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आतमध्ये उपस्थित आहेत. स्वतः अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आतमध्ये बैठका घेत आहेत. काही प्रवेश या ठिकाणी सुरू आहे. जर आपण बघितलं तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, ज्या ठिकाणी अजित पवार स्वतः उपस्थित आहेत. बरेच लोक या ठिकाणी त्यांना येऊन भेटतायत आणि चर्चा होतीये. पुणे आणि पिंपरी चिंचवड अर्थातच राष्ट्रवादीची खूप मोठी ताकद आहे आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र लढली तर त्यांना जागा चांगले मिळू शकतात आणि त्यामुळं त्या पद्धतीने या ठिकाणी बैठका होत आहेत आणि त्यासाठीच काल रात्री या ठिकाणी रोहित पवार आणि अमोल कोल्हे हे जिजाई बंगल्यावर दाखल झाले. त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांची प्रतिक्रिया देखील काहीशी पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसत होती. त्यामुळं इतर महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का नाही, परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्यापैकी जागेचा जो तोडगा आहे तिथपर्यंत जवळपास चर्चा सुरू आहे आणि चिन्हाचं देखील दोन्ही पक्षातील जे कार्यकर्ते असतील ते कोणत्या चिन्हावर उमेदवार असतील ते कोणत्या चिन्हावर लढतील याच्या बाबतीत देखील आज कदाचित तोडगा निघू शकतो. सुप्रिया सुळे सुद्धा पुण्यामध्ये आहेत आणि अजित पवार देखील. 26 तारखेलाच दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होईल अशी देखील माहिती मिळत होती. त्यामुळे पुण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मिकी, विनंती आहे सोबत राहा. यानंतर आपण नाशिकमध्ये जाऊयात. शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. शुभम, नाशिकमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत होणार आहे आणि दोन्ही बाजूंचा विचार केला तर त्यांची ताकद सुद्धा नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आहे. त्यासोबतच भाजप आणि महायुती विरोधात मनसे, शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट एकत्र लढणार आहेत. कशी फाईट होणार आहे नाशिकमध्ये आणि कोणाचं पारडं जास्त जड पाहायला मिळत आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय नाशिकमध्ये जी मेगा भरती भाजपमध्ये सुरू आहे, महायुतीमध्ये सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी आता महाविकास आघाडी देखील ही कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीनं आपण जर बघत होतो गेल्या 2 दिवसांपर्यंत काँग्रेस स्वबळाचे जे नारा देत होता तो कालपासून आता काँग्रेस पक्षाकडनं कुठेतरी एकत्रित निवडणुका लढण्याची भूमिका घेतली जाते. काल रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीमधले सर्व जे पक्ष आहेत, ठाकरेंची शिवसेना असेल, त्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल,
आणि इतर जे डावे पक्षांचे प्रमुख स्थानिक नेते आहेत त्यांची एकत्रित बैठक झालेली होती आणि एकूणच या संपूर्ण महायुतीचं आव्हान जे दिवसागणिक वाढत आहे त्यासाठी कुठेतरी एकूणच या संपूर्ण महाविकास आघाडीतले सगळे पक्ष हे एकत्र आलेले आहेत। त्या संदर्भात जागा वाटपाचा त्यांचा जो चर्चेचा मुद्दा अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी प्रलंबित होता त्यावर खरं तर आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। आज रात्रीपर्यंत महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील जो तो समोर येऊ शकतो अशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महायुतीमध्ये भाजपमध्ये आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष प्रवेश होत आहे त्यामुळे दोन्ही पक्षांकडनं स्थानिक पातळीवर कोणतीही चर्चा त्या ठिकाणी अजून पुढे गेलेली नाही। वरिष्ठ नेत्यांकडनं त्या ठिकाणी सन्मानपूर्वक जागा मिळतील आणि त्यानंतर महायुती सोबत लढणार अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी संपूर्ण चर्चा सुरू आहे। त्यामुळे महायुतीमध्ये जर बघितलं या दोन पक्षांमध्येच अद्याप चर्चा सुरू झाली नाही त्यामुळे अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये समीर भुजबळ असेल, मंत्री नरहरी झिरवळ असेल, खोसकर असेल किंवा स्थानिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे असेल हे गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी गेलेले होते। मात्र 5 मिनिटं त्या ठिकाणी चर्चा करावी अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची त्या ठिकाणी गिरीश महाजन यांच्याकडे विनंती आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे कोणतीही चर्चा त्या ठिकाणी झालेली नव्हती। जी प्राथमिक चर्चा झाली होती त्या प्राथमिक चर्चेनंतर जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असेल या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही आहे। भाजपमध्ये आपण जर बघितलं तर जवळपास माजी नगरसेवकांचा जो आकडा आहे तो 90च्या प्लस त्या ठिकाणी झालेला आहे। 122 पैकी जर 90 जागा भाजपची तयारी त्या ठिकाणी होत असेल तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील तर तिसरा पक्ष असलेला त्या ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादीचा पक्ष आहे त्याला किती जागा मिळतील हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। तर दुसऱ्या बाजूला त्यांचे इतर जे घटक पक्ष आहे त्यांची नेमकी काय परिस्थिती असेल हे देखील काही दिवसात समोर येईल। मात्र महाविकास आघाडीची चर्चा आता ही अंतिम टप्प्यात आल्याचं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तर दुसऱ्या बाजूला महायुतीची अद्याप चर्चा ही प्रलंबित आहे, तिढा कायम असल्याचं आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते। प्रज्ञा, बरोबर आहे। फॉर्म भरायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि अजूनही चर्चा होत आहेत। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नाहीये त्यामुळे नाशिकमधल्या घडामोडींकडे सुद्धा लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद निलेश, अभिषेक, मिकी आणि शुभम, तुम्ही चौघांनी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, ग्राउंड रियालिटी सांगितल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।